स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात. त्या संकटांना आपण पार कंटाळून गेलेलो असतो. आयुष्यात ना यश असते ना वैभव. समाजात सगळीकडे आपली हानी होते. समाजात आपला अपमान होत असतो. म्हणून आज आपण असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे की जो करताच तुमच्या घरात माता लक्ष्मी वास करू लागेल. घरामध्ये धनधान्य व समृद्धीचे भरभराट होईल. दुःखाचे डोंगर सरून सुखाची सकाळी होईल. आजचा उपाय आहे मॅजिकल वॉटरचा. मॅजिकल वॉटर तुम्हाला हवं ते मिळेल. ऐकून विश्वास नाही बसणार, कारण हा उपाय अतिशय उपयुक्त असा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत 2 काचेचे ग्लास. ग्लास हे काचेचेच असावेत. नसतील तर ते तुम्ही बाजारातून विकत घेऊन येऊ शकता. या दोन्ही ग्लासमध्ये पाणी भरायचे आहे. आता आपण पाहणार आहे की हे पाणी अभिमंत्रित करून तुम्ही तुमची इच्छा कशी बोलू शकता. त्याच्या आधी या पाण्यामध्ये तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे आणि मंत्राचा सर्वांना फायदा झालेला आहे. तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला मुले त्रास देत असतील, तुम्हाला तुमचा नवरा त्रास देत असेल, तुमची कमाई कमी असेल, तुमचे स्वतःचे घर होत नसेल, तुमच्या घरात सासू सुनाचे भांडण होत असेल, तुमच्या नात्यामध्ये दुरावा आला असेल, 1 नाही 10 नव्हे 100 कारणे जर तुम्हाला आयुष्यात असतील, तर हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 ग्लासमध्ये पाणी घेऊन 2 कोरे कागद घ्यायचे आहेत. त्यानंतर या कागदावर तुम्हाला एक सकारात्मक आणि दुसऱ्या कागदावर नकारात्मक अशी तुमची इच्छा लिहायची आहे. म्हणजेच एका कागदावर तुमच्याकडे जी गोष्ट नाही ती लिहायची आहे, तर दुसऱ्या कागदावर तुमच्याकडं जी वस्तू जी आहे ती लिहायची आहे. आता हे दोन्ही कागद ग्लासवर थोडे ओले करून चिकटवायचे आहेत. त्यानंतर ज्या कागदावर नकारात्मक गोष्ट लिहिलेली आहे त्या ग्लासमध्ये बघून ती गोष्ट तुम्हाला अतिशय सकारात्मकतेने रित्या आनंदाने बोलायची आहे. आणि त्यानंतर सकारात्मक कागद ज्या ग्लासवर आहे त्या ग्लासमध्ये बघून तुमची इच्छा बोलायची आहे. त्यानंतर सकारात्मक ग्लासमधील पाणी हे नकारात्मक ग्लासमध्ये ओतायचे आहे आणि त्यानंतर ते सगळं पाणी तुम्हाला पिऊन टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही ग्लास वरील कागद घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे कागद तुम्ही जाळू शकता किंवा फाडू शकता. हा उपाय तुम्हाला सलग 5 दिवस करायचा आहे. यासाठी कोणतेही वेळेचे बंधन नाही. या उपायाने तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण व्हायला हळूहळू सुरुवात होईल आणि तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. याशिवाय आपल्याला या उपायाला प्रयत्नाची जोड हवी. भगवंतसुद्धा त्याची लोकांचीच मदत करतो, जे श्रम, मेहनत व कष्ट घेतात. म्हणूनच कोणत्याही क्षेत्रात मेहनतीला पर्याय नसतो. फळाची अपेक्षा न करता आपले कर्म करत रहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.